जेन झी ही पिढी खरंच बिघडली आहे की आपण तिला चुकीचं समजतो? साधारण 1997 ते 2012च्या दरम्यान जन्मलेल्यांना जेन झी म्हटलं जातं. ही अशी पहिली पिढी आहे जी इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया सोबतच मोठी झाली. पण हीच पिढी सर्वाधिक चर्चेत सुद्धा असते. डिलॉइटच्या 2026 ग्लोबल जेन झी अँड मिलेनियल्स सर्वेनुसार भारतातल्या 90% जास्त जेन झी कामात एआयचा वापर करतात. तर 99% जणांना त्यांच्या कामात पर्पज असणं महत्त्वाचं वाटतं. मग प्रश्न असा आहे, जेन झी खरंच फक्त रील्स, स्लँग्स आणि ट्रेंड्स पुरती मर्यादित आहे का? की हीच पिढी उद्याचा भारत घडवणार आहे? आणि अलीकडच्या घटनांनंतर जेन झीवर जेवढी टीका होतीये ती खरंच योग्य आहे का? जेनझीचे स्लँग्स, जेनझी खूप उद्धटपणे वागतात आणि जेनझी स्वतःला हवं तेच करतात. ते स्वतःच्या मर्जीनुसारच करून घेतात. जेनझी मिलेनियल्सचं किंवा इतर कोणत्याही जनरेशनचं अजिबात ऐकत नाहीत. आमची मुलं आमचं ऐकतच नाहीत, अशा बऱ्याच टीका जेनझीवरती होत असतात. जेनझी खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. तर जेनझींना आज मी भेटणार आहे, त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. त्यांना जे ट्रोलिंग सहन करावं लागतं त्याच्यावरती त्यांची मतं काय आहेत, याच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज मला जाणून घ्यायची आहे. त्यामुळं जेनझींबरोबर आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला, माझा एक साधा प्रश्न होता बरं का. जेनझींना ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं त्याच्याकडं तू कशी बघतीस? म्हणजे ज्या वेळेला जेनझी ट्रोल होत असतात, तू जेनझी आहेस, तर ह्या सगळ्या गोष्टी जेनझींना जे मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं, जेनझींना काही कळतच नाही वगैरे वगैरे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तर एक जेनझी म्हणून तुला काय वाटतं जेव्हा तू ट्रोलिंग फेस करतीस? सो मला असं वाटतं की आम्ही प्रत्येक इमोशनला खूप जास्त रोमॅन्टिसाइज करतो म्हणून आम्हाला ट्रोल करतात. पण आम्ही बेसिकली सगळ्या गोष्टी खूप मनावर घेतो आणि जे वाटतं ते बोलतो पुढे मागे न बघता. म्हणजे आम्ही आमच्या ओपिनियन्सला ओन करतो. बरं, म्हणून आम्हाला हे थोडंसं ट्रोलिंग फेस करावं लागतं. पण ठीक आहे, मला वाटतं ते जनरेशन गॅपमुळेच आहे. बरं, जेनझी स्वतःच्या मनासारखंच वागतात असं जे इतरांकडून बोललं जातं, तर जेनझी असंच करतात का खरंच? हो, बरेचसे जे मनात येईल तेच वागतो आम्ही. का असं करता? कारण आम्हाला असं वाटतं की आमचं आयुष्य आहे, म्हणजे दुसऱ्यांनी का आम्हाला सतत गोष्टी सांगाव्या. दुसऱ्यांनी म्हणजे कोणी? म्हणजे अख्खं जग, आम्ही काहीही केलं तरी स्वतःचे ओपिनियन्स देतच असतं ना. आम्ही बापरे, अख्ख्या जगापर्यंत पोहोचलीस तू. इन जनरल. बरं, तुला जेनझींना कोणाचे विचार पटतात हे मला सांग. स्वतःचे. तुझं इन्स्पायर, तू कोणाकडे बघून अशी इन्स्पायर होतीस की येस यही है वो असं? मोदी. एक महत्वाचा प्रश्न आहे, बोला. विचारू का? विचारा. हिम्मत करते. जेनझी कधीच चुकत नाहीत का? नाही, चुकतात. म्हणजे चुकत नाही असं तर होऊच शकत नाही. ऑब्व्हियसली आम्ही ह्युमन्स आहोत, चुका होतात. आम्ही पण अजून यंगच आहोत, जास्त ओल्ड नाही आहोत. चुका होतात अँड वी मोस्टली ॲक्सेप्टेड. काही काही असतात जे नाही करत. अगेन खूप वेगवेगळे लोक असतात. बट हां, आम्ही वी कॅन बी ऑलवेज राईट. ऑब्व्हियसली वी आर मोर इमोशनली ओपन, सेन्सिटिव्ह. वी आर मोर क्लोज टू आवर सेन्सिटिव्ह फेमिनाईन एनर्जीज. बट या, जेनझी कुणाचं ऐकतात? स्वतःचं. आय अग्री विथ हर. आम्ही स्वतःच ऐकतो. आम्ही वी डोंट गेट इन्फ्लुएन्स इझिली मोस्टली. ओके, म्हणजे स्वतःच ऐकणं याला स्वतःच खरं करणं असं म्हणत नाही. नाही. माझा एक प्रश्न आहे तुला असा की जेनझी म्हणजे फक्त रील्स बघतात, मीम्स बघतात, अशी जेनझीची ओळख झाली आहे, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? आय थिंक हे जस्ट लोकांचे ओपिनियन्स आहेत. म्हणजे ऑन द अदर हँड जेन्झीज खूप काही काय म्हणजे खूप सारे मल्टीटास्किंग असतात. खूप लोकांचे हॉबीज ते फॉलो करतात. आणि आत्ताच्या म्हणजे आधी असं होतं की डॉक्टर, इंजिनियर्स बनायचं असं नाही. बट लोक कॉन्टेंट क्रिएशन करतायत, त्याच्यानी एज्युकेशन वगैरे किंवा नॉलेज शेअर करतायत. सो आय डोंट थिंक इट इज जस्ट की जेन्झी फक्त रील्स स्क्रोल करतायत. ते मे बी त्याच्यावरनं लर्न पण करतायत. ओके, हॅलो, तू मला सांग की जेनझी जागरूक आहेत का ग? जेनझी भविष्याचा काय विचार करतात? तू काय विचार करतेस आता भविष्याचा जेनझी म्हणून मला जरा सांग. मी पर्सनली नाही करत आहे, पण आय फील लाईक आमच्या जनरेशन मधली लोक जास्ती असं माइंडफुल असतात. आणि मला वाटतं की आधीच्या जनरेशनपेक्षा आत्ताची जनरेशन जास्ती इमोशन्सवर फोकस्ड आहे, इमोशन ड्रिव्हन आहे. आणि ऑल्सो ते असं एक सिच्युएशन अकॉर्डिंग आणि एका टाइम पिरियड अकॉर्डिंग ऍक्ट करतात इन्स्टेड ऑफ पुढे पळत जाणं, विच आय थिंक थोड्या सिच्युएशन्समध्ये बेनिफिशियल पण आहे. ओके, मी तुला एक विचारतीये
की आता तू मिलेनियल सोबत डील करतीस, घरात मिलेनियलच आहेत आपल्या, बरोबर? तर मी तुला विचारते की मिलेनियलची कोणती गोष्ट तुला आवडत नाही? मे बी त्यांचा जे काय बोलतात त्यांची जनरेशन आणि आमच्या जनरेशनमधला फरक. त्यांची जनरेशनमध्ये ओपन अप जास्त लवकर व्हायचे, आमचे आता ऑनलाईन वगैरेच आहे हे मीडियम, जास्त कोणी ऑफलाईन हे नाही करत, प्रेफर नाही करत. ओके. तेच हे करतात. प्रत्येक घरातल्यांची अशी एक टीका असती की आमची मुलं आमचं ऐकतच नाही. ऐकतच नाही. तेच त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आता वेगळा झाला आहे की, आणि आपण वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये जगतोय, कारण आपण ऑनलाईन आणि ऑफलाईनपेक्षा आपण जास्ती ऑनलाईन प्रेफर करतो. बरं. जेनझीची अशी कुठली गोष्ट आहे जी मिलेनियलना पटलेलीच नाहीये, त्यांनी ती पटवून घेतली पाहिजे? स्वतःचं रुटीन फॉलो करणं, किंवा स्वतः आपण आपल्यासाठी जगणं, किंवा आपण आपले ठरवून टाकतो ना की आज मी हे करणार, आज मी ते करणार, सो त्यांना ती गोष्ट पटत नाही मे बी. ओके. अजून बऱ्याच जेनझीज उभ्या आहेत, जेनझीजकडे जाऊया आपण. हॅलो, ऐका ना, मला असं वाटतं की जेनझी, मी स्वतः जेनझी आहे बरं का, मला असं वाटतं की जेनझी फार उद्धट आहे. मला असं नाही वाटत, असं मिलेनियलला तर वाटतं की जेनझी, ओ माय गॉड, खूपच उद्धट आहे. उद्धट नाही आहेत ते, पण ते जे मनात ठेवत नाहीत आणि बोलून टाकतात तो. याला उद्धटपणा म्हणत नाही. नाहीत खरं तर. सांग. नाही म्हणत. उद्धट नसतात ते फक्त मनात ठेवत नाहीत आणि मागे बोलत नाहीत. हा. So तोंडावर बोलतात, मागे फक्त साप बोलतात. मागं कोण? सो जेनझीज आर नॉट साप. जेनझीबद्दल अनेक मत आहेत. कोणी म्हणतं की ही पिढी खूप संवेदनशील आहे, तर कोणी म्हणतं की ही सर्वात धाडसी आणि बदल घडवणारी पिढी आहे. पण जर तुमच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा मित्रपरिवारात जेनझी असेल तर त्यांच्याशी नेमकं कसं वागावं, कसं बोलावं, जाणून घेऊयात. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शीतल बापट मॅडम. जेन झी, जिकडे तिकडे हा शब्द प्रचलित आहे, पण आज मी त्यांना पण लेबल केले, पण त्यांच्या वयोगटाबद्दल मी बोलणार आहे की ह्यांचा वयोगट जो आहे तो साधारण 14 ते 29 वगैरे असा आहे. पण ॲक्च्युली महत्त्वाचा वयोगट जो असतो, ज्यांना टीनेजर्स म्हणतो, किशोरवयीन मुलं म्हणतो, तो वयोगट जो आहे तो साधारण 12 ते 25 ह्याच रेंजमध्ये आहे. आणि कमाल वय आहे हे. कमाल म्हणजे अतिशय कमाल, म्हणजे इतक्या पॉसिबिलिटीज आहेत या वयामध्ये. नीट हँडल केलं तर इलेक्ट्रिसिटी, नाही करता आलं तर मग शॉर्ट सर्किट. हे आपल्याला सगळ्यांना घरोघरी माहिती आहे ज्यांच्याकडे टीनेजर्स आहेत ते. पण काय गडबड होती ना की आपण त्यांच्या न्यूरोसायन्सबद्दल समजून घेत नाही, फक्त लेबल करतो या मुलांना. आपण पण त्या वयातून गेलो, आपण पण सेम होतो, फक्त आपलं एन्व्हायरमेंट बदललेलं होतं. सो न्यूरोसायन्सचे आत्ता म्हणजे आपल्याला का लक्षात घेणं गरजेचं आहे की आधी कसं असायचं की लोकांचं असं म्हणणं होतं की 0 to 5 या एजमध्ये जे काही ब्रेन डेव्हलपमेंट होते ती ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची स्टेज, आणि पुढे जे काही असेल ते बिल्टअप असतं. पण लॉट ऑफ रिसर्च इज शोईंग की आता इमेजिंग टेक्निक्समुळे की ब्रेनच्या, मेंदूच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा अजून एक मोठा पिरियड आहे जो साधारण 12 ते 25 ±1 or 2 years प्रत्येकासाठी. हे खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी विंडो आहे, कारण ह्या वयामध्ये मुलांच्या मेंदूमध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी ज्या जोडण्या, ज्या आपल्या न्यूरल नेटवर्क्स किंवा सिनॅप्सेस आपण म्हणतो, आपण त्याच्याबद्दल वेगळं बोलू, तर ते नवीन जोडण्या घडण्याचा स्पीड किंवा शक्यता जास्ती निर्माण होतात. म्हणजे त्या पटकन कुठली नवीन गोष्ट या वयोगटातली मुलं शिकून घेऊ शकतात. बट त्यांचा या एजमध्ये येईस्तोवर त्यांचा इमोशनल ब्रेन, लिम्बिक सिस्टम फुली डेव्हलप्ड आहे. पण त्यांचा प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स, म्हणजे हा जो उत्क्रांतीमध्ये सर्वात शेवटी तयार झालेला आपला मेंदू आहे की ज्याच्यामध्ये तुमचं क्रिटिकल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग, डिसिजन मेकिंग, प्लॅनिंग, त्याच्यानंतर हे सगळे जे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स किंवा स्वनियंत्रण, ह्या सगळ्या ज्या मेन गोष्टी असतात आपल्याला मॅच्युअर्ड ॲडल्ट्समध्ये आपण जे वागू शकतो, सरासर विचार करू शकतो, हा मेंदू ना अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे त्यांचा ॲक्सिलरेटर फास्ट आहे, पण ब्रेक अजून त्यांना जमत नाही लावायला बऱ्याचशा ठिकाणी. म्हणून कळतं पण वळत नाही, हे वय आहे टिपिकली. करेक्ट. सो ह्याच्यामध्ये पॉसिबली कॅच देम यंग, म्हणजे आर्मीमध्ये पण ह्याच वयात मुलांना घेतात, कारण ते खूप इम्प्रेशनेबल एज आहे. ड्रग पेडलर्स पण ह्याच वयामध्ये मुलांना टार्गेट करतात. सोशल मीडिया ह्याच वयामध्ये, गेमिंग कंपनीज ह्याच वयामध्ये करतात, कोचिंग क्लासेस, शिक्षण, सगळं ह्या वयोगटाला टार्गेट का? कारण हे खूप पोटेन्शियल असणारं वयोगट आहे. इट कॅन गो आयदर वेज म्हणजे बेसिकली. सो इथे आपल्याला खूप नीट समजून घेण्याची गरज आहे की मुलं
आपण पण त्या वयातून जाताना नक्की काय घडत होतं, त्यामुळे ते लेबल करायला नको, आपल्याला अंडरस्टँड करायला पाहिजे आणि मग आपल्याला आपली मुलं रिक्लेम करायला पाहिजे. सोशल मीडियाच्या हवाले करून हवालदिल होऊन चालणार नाही आहे आपल्याला. सो त्याच्यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करत आहेत. म्हणजे किती मला मेसेजेस येत आहेत की ह्या वयोगटाचं काय करायचं, आम्हाला काळजी वाटते, यांच्याशी बोलाल का तुम्ही. तर हे सगळं तर म्हणजे दिसतंच आहे आपल्याला समोर. पण प्रॉब्लेम आत्ता कुठे होतो आहे, आपल्या वयोगटामध्ये एवढं का नव्हतं आणि आत्ता म्हणजे आपल्या वेळेस आपल्या एजमध्ये आपल्याला एक्सपोजरच कमी होतं. आपल्याला काही पॉईंट्स होते नॅव्हिगेशनचे किंवा काही कॉमनॅलिटीज पण इतक्या होत्या आपल्या करिअर्समध्ये. आईवडिलांचं, आजी आजोबांचं करिअर, आपलं करिअर, त्याचे पाथवेज, त्याचे चॉईसेस, गाणीसुद्धा काही कॉमन होती. आता तर तीही राहिली नाहीत, प्लेलिस्ट पण आपली वेगळी होते यामुळे. सो इतकं जग बदललं आहे. ह्यांना AI आलेला आहे, त्यांना जॉब्स कुठले असणार आहेत माहिती नाही आहेत, कुठल्या डिग्रीचा आपल्याला फायदा होणार आहे का नाही माहिती नाही आहेत, कुठल्या स्किल्स शिकेस्तोवर रिडंडंट होत आहेत. असं इतकं कॉम्प्लेक्स, रिलेशनशिप्समध्ये कॉम्प्लेक्स आहेत सगळ्या गोष्टी. म्हणजे ह्या वयामध्ये ना असं पण म्हणजे मला डॉक्टर श्रीराम गीत म्हणायचे की हे वय असतं, या वयामध्ये ना ती तुझ्याकडे बघते, हे एवढं वाक्य 90% मुलाला 50% आणायला पुरेसं आहे. सो हे इतकं कॉम्प्लेक्स जग त्यांच्या आजूबाजूला जास्ती झालेलं आहे या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे, म्हणून त्यांना समजून घेणं अजून गरजेचं आहे. आणि त्यासाठी ना मेन गडबड अशी होते की आपण जेव्हा ड्रायव्हिंग करतो, फ्युचरकडे आपण ड्राईव्ह करतो, 4 व्हीलर जर ड्राईव्ह करत असाल तर पालक, आजी आजोबा आणि मूल असं एकत्र जर का जात असेल तर आपल्याला कायम लक्षात ठेवायला पाहिजे की कारला एक फ्रंट म्हणजे आपली जी विंडशील्ड असते ती मोठी असते, त्याच्यात बघून आपण ड्रायव्हिंग करतो. आणि रेअर व्ह्यू मिरर जो मागे बघण्यासाठी रेफरन्स आणि साईडचे मिरर्स ते छोटे असतात, कारण आपल्याला पुढे बघून गाडी चालवायची असते आणि मागचे फक्त रेफरन्स पॉईंट्स म्हणून आपल्याला ते मिरर्स दिले म्हणून ते छोटे असतात. आत्ता गडबड कुठे होती आहे की ड्रायव्हिंग करताना मुलांचं जग बदललं आहे, आपले सल्ले त्यांना लागू पडत नाही, म्हणून आपल्याला वाटतं ही मुलं आपलं ऐकत नाही आहेत, कारण आपण त्यांचं जग त्यांच्या नजरेने कारण ते गोंधळलेलंच आहे, आपल्यालाही माहिती नाही, आपण जगलोच नाही हो त्यांचं जग. सो ड्राईव्ह करताना आपल्याला पण थोडासा विंडशील्डमध्ये बघून ड्राईव्ह करून फक्त रेफरन्स पॉईंट म्हणून आमच्या वेळेस असं होतं, आमच्या वेळेस तसं होतं हे धरायला पाहिजे. आणि मुलांनाही ह्याची जबाबदारी द्यायला पाहिजे की तुम्ही, कळतं आहे आम्हाला की तुमचं लाईफ खूप कॉम्प्लेक्स आहे, आम्ही समजू शकतो, तुम्ही खूप स्पीडनी ड्राईव्ह करताय आत्ता, फ्युचर इज व्हेरी कॉम्प्लेक्स, नागमोडी वळणं आहेत, हा रस्ता आमच्यासाठी पण नवीन आहे, आम्हाला माहिती नाही आहे काय आहे हा. सो तिथे तुम्ही जात असताना फक्त विंडशील्डमध्ये बघून चालणार नाही आहे, तुम्हाला मागे आणि साईडला पण बघायला लागतं. त्यामुळे थोडासा रेफरन्स आमच्या पण विजडमचा घ्या, तुम्हीच ड्राईव्ह करणार आहात, पण लेट्स बिकम लाईक अ पार्टनर इन ड्रायव्हिंग, की काही रेफरन्स पॉईंट्स आपले आणि महत्त्वाचं विजन हे पुढचं असलं पाहिजे. असं जर का पार्टनरशिप झाली तरच आपण आपल्या टीनेजर्सला रिक्लेम करणार आहोत. मला आत्ता हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटला आणि पुढचे काही रील्स आपण टीनेज ब्रेन त्याला अंडरस्टँड करणं, डोपामिन म्हणजे नक्की काय, मेलेटोनिन म्हणजे नक्की काय, त्याच्यामुळे होणारे आत्ताचे प्रॉब्लेम्स काय आहेत, आणि हे सगळं जर पालकांना कळलं ना तर मुलांबरोबरचा संवाद जास्ती चांगला होऊ शकतो आणि काही प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊ शकतात. जेनझीला समजून घ्यायचं असेल तर त्यांची भाषाही समजून घेणं गरजेचं आहे, कारण आजच्या पिढीचं बोलणं अनेकदा मोठ्या पिढीच्या डोक्यावरून जातं. मग क्लॉक इट, डेलुलू, ऑरा, एट, क्रेझी ह्या शब्दांचे नेमके अर्थ काय? चला जाणून घेऊया. ओके, मला तुम्हाला एक सगळ्यांना विचारायचं आहे की जेनझी स्लँग्स तुम्ही ज्या वेळेला बोलत असता, या इकडे या, ज्या वेळेला तुम्ही सगळ्याजणी बोलत असता त्यावेळेला जेनझी स्लँग्स असे मला काही 2-3 स्लँग्स शिकवा. क्लॉकेट. हा, हे क्लॉकिट काय असतं? क्लॉकिट म्हणजे एकदम स्ले एकदम स्ले म्हणजे काय? भारी विषय म्हणजे भारी एकदम भारी. ओके, मी जर असं ह्याच्या क्लॉकिट बद्दल सर्च केलं तर त्यानं मला सांगितलं की असं खोटं पकडलं वगैरे की याला नाही. सगळ्याला करू शकतात. तुझा आउटफिट खूप छान असेल, छान दिसतो. म्हणजे असं करून काय कोणातरी होतं? पकडलं की पण असं म्हणजे छान काम केलं. काहीतरी पकडलं म्हणजे हा. काय पकडलं? म्हणजे लाईक जर कोणीतरी तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल पाठीमागे आणि मग तुम्हाला ते कळलं तर हे कधीपासून कळायला लागलं तुम्हाला की हे कुठून समजलं आहे स्लँग? इंस्टावर 7 महिने कुठून शोधून काढली? फीडवर मग कळतं. फीडवर येतं? हो. अच्छा, फीडवरती जेनझी स्लँग्स येतात? नाही असं बॅडीज करतात तसं येतं, मग ते असं कोण करतो? जे इन्फ्लुएन्सर्स वगैरे असतात ते करतात, मग ते इन्स्पायर होऊन असं. ओके, की तू ह्याच्या आधी काय शब्द वापरलास? बॅडीज बॅडीज काय काय हा बॅडीज काय म्हणजे विषय? एकदम जे प्रत्येक आउटफिट स्ले करतात, त्यांचा लुक ओव्हरऑल असं एकदम कॉन्फिडंट असतात, कोणाला घाबरत नाही. हा. कोणाला घाबरत नाही ते.
मन के मालिक whatever. म्हणजे त्यांनी असंच करायचं. ओके, अजून एक स्लँग कुठला शिकवणार? बोला कुठला स्लँग आहे? सस एक मला माहिती आहे त्यातल्या त्यात, जरा सोपं आहे. खूप आउटडेटेडच झाली आहे मी आयुष्यात. हा ओके, बरं मी तुला अजून एक प्रश्न विचारते, तुम्हाला सगळ्यांनाच विचारते की जेनझीचे हे जे काही स्लँग्स आहेत, क्लॉकिट वगैरे आहे, तर ह्यावरनं जेनझी खूप ट्रोल झाले. तर ह्या सगळ्याचा जेनझीच्या मानसिकतेवर, मेंटल हेल्थवर काय परिणाम होतो? काहीच नाही. आम्ही आमच्या वे मध्ये एन्जॉय करतोय. तुम्हाला जज करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तर म्हणजे मी काही लोक अशी बघितली जी ट्रोल झाल्यानंतर अशा गोष्टी मनाला लावून घेतात. जेनझी काहीच नाही मनाला लावून घेत. नाही. का बरं, हे कसं कसं शक्य होतं हे? काही कहाँ से लाते हो ऐसा, ऐसी मेंटल हेल्थ लाते हो कहाँ से? आम्ही स्वतःवरच फोकस करतो. बर वी नोस लोक ट्रोल करणार आहेत, लोक बोलतात ती बोलणारच आहेत. मग आम्ही खुश राहतो, जगून आम्हाला जे करायचं ते करतो. मोस्टली 4 लोक जे बोलणारे असतात ते जेनझीच असतात, त्यामुळे आम्ही एन्जॉय करत असतो तर आम्हाला फरक नाही पडत की लोक काय बोलतात. वी एन्जॉय इन आवर ओन वे. कुछ भी करो 4 लोग बोलेंगे. ओके, अच्छा करो बुरा करो. डोक्याला लावूनच घ्यायचं नाही. नाही, शॉर्टच द्यायचं नाही. दुसरे काय बोलतात त्यांनी स्वतःची मेंटल का खराब करायची. इफ यू नो की तुला छान वाटतंय, तू एन्जॉय करतेस, देन लिव्ह इट. देव की तुला काय वाटतं? मला वाटतं की आमच्या जनरेशनला खूप असं तुम्ही क्लासिफाय केलंय की लाईक सगळे सेमच असतात, हां. पण सगळे असे वेगळे लोक असतात. थोड्या लोकांना पडतो फरक, थोड्या लोकांना नाही पडत. आता बरं. फक्त जास्ती % ऑफ द लोकांना नाही पडत, म्हणून असं लोक गृहीतच धरतात की सगळेच जेनझी असे स्पॉइल्ड असतात आणि फक्त सेल्फ अब्झॉर्ब्ड असतात, काही त्यांना जगाची पडलेली असते. असं सगळे नसतात, सगळे वेगळे लोक असतात. जेनझींना जेनझी आवडतात का? पण काही जेनझी असतात ते विनाकारण काहीतरी कृती करतात, त्यामुळे बरोबर आहे. ट्रोल होतात. मग त्या जेनझींना तुम्ही नावं ठेवत नाही का? तुम्हाला असं वाटतं की नाही? ठेवतो. आम्ही असं जनरेशन वाईज जातच नाही, आम्ही जस्ट माणूस म्हणून बघतो एका माणसाला. थँक्यू सो मच. काही जेनझी असे आहेत ज्यांना नाहीये जेनझी असूनही जेनझी स्लँग. बघा, पहिलं तर सांगतो, जेनझी म्हणायला जेनझी स्लँगची गरज नाहीये, जस्ट बी चिल. पहिली गोष्ट. आता स्लँग तुम्ही विचारत असाल तर 2 बोलता. असं काही असं भारी झालं ना, एकदम क्रेझी बोला. असं समजा काहीतरी आणि चांगलं काम केलं, अरे एकदम क्रेझी काम केलं असं बोलायचं. क्रेझी आहे भाई. याचा बघा ड्रिप, एकदम फॅशन नाही, ड्रिप बोलायचं. Okay. याचा एकदम ड्रिप क्रेझी आहे. ओ ड्रीप क्रेझी आहे. याचा एकदम ड्रिप क्रेझी असं. माझ्याकडे बघून काही नाही सुचत. तुमचं पण ड्रिप क्रेझी आहे ओ असं. भाई साहब, ह्याच्यावरती मी काय स्लँग वापरली पाहिजे तुला? काही नाही, आपण युजली आता स्लँग रिस्पॉन्ड मध्ये थँक्स वँक्सच बोलतो, अजून काय Okay. बोलू शकत नाही. थँक्स. हो. मग ड्रीप म्हणजे काय? ड्रीप काय? ड्रिप म्हणजे ओव्हरऑल तुमचं क्लोथिंग. ओ हा. फॅशन सेन्स फॅशन. ड्रीप आहे. हा, ड्रिप. ओके, एक्झॅक्टली. ड्रीप फॅशन सेन्स आहे तुझा. हा. नाही, असंच फॅशन म्हणायचं. सेन्सला ड्रिप बोलतात. ओके, आउटफिट ओके. तेच. ड्रीप दिसतोयस तू. नाही, नाही. खूप कॉम्प्लिकेटेड आहेत का रे जेनझी? अरे कॉम्प्लिकेटेड तुम्ही करतात बघा. कोण करतो कॉम्प्लिकेटेड? तुम्हीच आता complicated करताय. कोण समजतं? सगळे जे मिलेनियल्स आहेत हं. त्यांना आम्ही खूप कॉम्प्लिकेटेड वाटतो. आम्ही खूप का साधे वाटतं? लोक आहे, त्यांना कळत नाही आम्ही काय बोलतो. बर, जेनझी इथं मी जाहीर करू इच्छिते की जेनझी हा मोठा जो गट आहे तो अजिबात कॉम्प्लिकेटेड नाहीये, तो खूप सॉर्टेड आहे. हो, व्हेरी सॉर्टेड. खूप तर नाही. सॉर्टेड, व्हेरी सॉर्टेड. हे असं कधी करतात? ते मी नाही करत, मग कोण करतं? मुली करतात जास्त. मी कधी करणार पण नाहीये. मुलांचे स्लँग्स वेगळे आणि मुलींचे वेगळे असं असतं का? हो, ते खूप असे एक्सप्रेशन वापरतात, आम्ही फक्त बोलतो. काय बोलतोस? काय स्लँग? स्लँग असं बोली भाषेत काय स्लँग वापरतो रोज? म्हणजे असं बोलू नाही शकत मी कसं स्लँग. कॉन्व्हर्सेशन मध्ये निघतात स्लँग्स. एखादी तरी शिकव. तेच बोललो, क्रेझी वगैरे असं काय झालं. क्रेझी. हा, क्रेझी दिसतोय. हा, डन, परफेक्ट. तुम्ही जेन्सी आला. येस, वन मोर मेंबर ऍडेड. डन. जेनझी आता मी प्युअर जेनझी झालेली आहे. येस थँक्यू सो मच. फक्त भाषा समजून ही पिढी समजते का? आजची तरुण पिढी आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळा विचार करते. कदाचित प्रश्न हा नाही की जेनझी चुकीचं आहे की बरोबर. प्रश्न हा आहे की आपण बदलणाऱ्या जगाला स्वीकारायला तयार आहोत का? कारण प्रत्येक नवीन पिढी तिची स्वतःची भाषा, विचार आणि ओळख घेऊन येते. कोणतीही पिढी एका रीलने, एका स्लँगने किंवा एका व्हायरल व्हिडिओने ठरवते. माणसाला समजून घ्यायला वेळ लागतो आणि कदाचित जेनझीलाही.